भालकी तालुक्यात खळबळ, एलमवाडी शिवारात जंगली प्राण्याचा हल्ला, 6 शेळ्या ठार, एक बैल गंभीर जखमी. शेतकऱ्याचे आर्थिक मोठे नुकसान, पोलिसांत तक्रार दाखल केली. जंगली प्राणी असल्याची नागरिकात भीतीचे वातावरण. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागालगत असलेल्या भालकी तालुक्यातील एलमवाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एलमवाडी येथील शेतशिवारात अज्ञात जंगली प्राण्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एका गरीब शेतकऱ्याच्या 6 शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत. या हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात एक बैलही गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एलमवाडी येथील रहिवासी असलेले शेतकरी प्रल्हाद अंकुश गुंजे यांचे शेत महाराष्ट्र सीमेवरील सर्वे नंबरमध्ये येते. शुक्रवार जून 26 रोजी दुपारच्या सुमारास शेतकरी प्रल्हाद गुंजे हे काही वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी गेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील गोठ्यात शेळ्या आणि बैल व्यवस्थित बांधून ठेवले होते. दुपारच्या दरम्यान गोठा निर्जन असल्याचे पाहून अज्ञात जंगली प्राण्याने गोठ्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात गोठ्यात बांधलेल्या 6 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या हिंस्त्र प्राण्याने बैलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये बैलाच्या पायांवर प्राण्याच्या तीक्ष्ण नख्यांचे खूर, ओरखडे आणि जखमा झाल्या आहेत. काम आटोपून प्रल्हाद गुंजे जेव्हा शेतात परतले तेव्हा त्यांना गोठ्याच्या परिसरात 6 शेळ्या रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेल्या दिसल्या, तर बैल वेदनेने विव्रत होता. हा थरारक प्रकार पाहून त्यांना मोठा धक्का बसला. या हल्ल्यात गुंजे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे सर्व पाहून त्यांनी तात्काळ देवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाला आवाहन करण्यात आले आहे की हा हल्ला कोणत्या जंगली प्राण्याने, बिबट्या किंवा लांडगा केला असावा, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र बैलाच्या पायावरील नख्यांच्या निशाणांवरून हा एखादा हिंस्त्र प्राणी असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे शेतात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. वनविभागाने आणि पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधित प्राण्याचा बंदोबस्त करावा आणि पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. स्टार हुलसूर न्यूज एलमवाडी.